भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही थोडेसे कमकुवत होतो, त्यामुळे आम्हाला राष्ट्रीय संसद संघाची गरज वाटत होती. आता आम्ही स्वयंपूर्ण आहोत आणि भाजपा स्वतःचे निर्णय घेता असं एक विधान जे आहे ते केलं होतं. आणि या विधानानंतर राजकीय वर्तुळामध्ये त्याचे अनेक तर्कवितर्क जे आहेत ते लढवले जात आहेत. वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या येत आहेत. याच सगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार अभय कुलकर्णी सर आहेत. सर, तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज. नमस्कार. जे.पी. नड्डांचं एक वक्तव्य जे आहे एका इंडियन एक्सप्रेस नावाच्या इंग्रजी वृत्तपत्राला दिले आहे, त्याच्यावरून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत, विविध प्रतिक्रिया येत आहेत. तुम्ही या सगळ्या वक्तव्याकडे कसं पाहताय? मला असं वाटतं की त्यांनी जे वक्तव्य केलं ते खरं म्हणजे खूप योग्य प्रकारे केलेलं वक्तव्य. त्याच्यातून तर्कवितर्क लढवावं असं त्याच्यात काही नाही. त्यांनी असं सांगितलं की जेव्हा भारतीय जनता पक्ष म्हणजे प्रश्न असा विचारला गेला होता त्यांना इंडियन एक्सप्रेस कडून की वाजपेयीच्या काळात भाजपमधील संघाचं स्थान आणि आत्ताचं संघाचं भाजपमधलं स्थान याच्यात काय फरक आहे, त्याच्यावरचं त्यांचं उत्तर इतकं साधं आणि सोपं आणि सरळ आहे की त्यावेळेला भारतीय जनता पक्षाचा आजच्या एवढा विस्तार नव्हता. भारतीय जनता पक्षाला त्या संदर्भात संघाच्या पाठबळाची गरज होती, त्यामुळे संघ तो करत होता. आज भारतीय जनता पक्ष स्वबळावर इतका विस्तारलेला आहे की भारतीय जनता पक्षामध्ये नेतृत्व मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. भारतीय जनता पक्षाची कार्यकर्त्यांची बँडविड्थ इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे की त्यामुळे आज संघाच्या संपूर्ण पाठबळाची भारतीय जनता पक्षाला गरज नाही. परंतु संघ हा आमचा आयडिओलॉजिकल चेहरा आहे हे मात्र त्यांनी त्याच्यात नमूद केलेलं आहे. जे.पी. नड्डांनी आज जे वक्तव्य केलं इंडियन एक्सप्रेसच्या माध्यमातून, तर त्याच्या भविष्यामध्ये काही राजकीय परिणाम किंवा या सगळ्याचा फटका कुठेतरी भाजपला बसू शकेल असं काही आहे? मला असं वाटत नाही. याचं कारण असं आहे की संघाच्या विविध संस्था संघटना यांचं जे काम चालतं, भारतीय जनता पक्ष त्याच्यातलाच एक संस्था किंवा संघटना आहे. तर भारतीय जनता पक्षाच्या बरोबर संघाचं जे संबंध आहे हे संबंध काही डे टू डे व्यवहारात त्यांच्यात नाक खुपसावा असे नाहीये. संघाने एक वैचारिक विषय दिलेला आहे आणि तो वैचारिक विषय दिल्यानंतर त्या दिशेने भारतीय जनता पक्षाची सत्तेत आल्यानंतर पावलं पडतायत ना, एवढं इन्श्युअर केलं जातं. आणि मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षातला संघाचा किंवा संघ परिवाराशी संबंधित सगळ्यांचाच अनुभव असा आहे की संघाला ज्या ज्या वैचारिक गरजा या देशात बदलाव्याशा वाटत होत्या त्या त्या दिशेने ठोस पावलं भारतीय जनता पक्षाचं सरकार टाकतं आहे. आणि ते जर टाकत असतील तर भारतीय जनता पक्षामध्ये मुद्दाम जाऊन हस्तक्षेप करून काहीतरी घडवून आणण्याची संघाला गरज नाही. त्यामुळे त्याचे मला असं वाटत नाही की आणखी त्याचे भविष्यात काहीतरी परिणाम होणार आहेत. फक्त एक असं आहे की खरोखरच भारतीय जनता पक्षाचं आत्ताचं जे स्वरूप आहे ते खूप विस्तारलेलं आहे. म्हणजे केवळ संघ परिवारातून वाढलेली लोक आज भाजपमध्ये नाही, तर भारतीय जनता पक्षामध्ये देशभरातल्या अनेक पक्षांमधली लोक तिथं आलेली आहे. त्यांचे त्यांचे स्वतःचे सुद्धा गुण आहेत. म्हणजे आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा शर्मा आहे, तर भारतीय जनता पक्षाने त्यांच्याकडे तिथं मुख्यमंत्री पदाचं नेतृत्व सोपवलंय. आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्षाची वैचारिक चौकट काय ती त्यांना पुरेपूर माहिती आहे आणि ते त्यांची जबाबदारी कुठलाही संघ स्वयंसेवक ज्या पद्धतीने सत्तेत आल्यावर राबवेल त्याच पद्धतीने ते त्यांचे निर्णय राबवत आहेत. म्हणजे ते तर कट्टर काँग्रेसची विचारात वाढलेले होते, पण एकदा भारतीय जनता पक्षात आल्यावर नेतृत्व मिळाल्यानंतर मला असं वाटतं की त्यांनी पक्षाचा वैचारिक आधाराशी त्यांची जी वचनबद्धता आहे ती काय दाखवून दिलेली आहे. आणि तसं जेव्हा असतं याचा अर्थ असा आहे की विचार कुठला न्यायचा आहे पुढं हे पक्षामध्ये जोपर्यंत नक्की आहे तोपर्यंत त्याच्यात भारतीय जनता पक्षाच्या कामकाजात संघाने हस्तक्षेप करावा असं काही राहत नाही. जे.पी. नड्डांचं काल विधान आल्यानंतर किंवा ही मुलाखत प्रसिद्ध झाल्यानंतर आज उद्धव ठाकरे असं म्हटले की उद्या भविष्यामध्ये भाजप संघालाच नकली संघ बनेल. आता तो मला असं वाटतं की ती राजकीय कमेंट आहे. 2 दिवसावर मुंबईतल्या निवडणुका आहेत.
त्यांच्याबरोबर आज पत्रकार परिषदेत मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार आणि ते होते. त्यामुळे त्याच्याकडे एक नॅशनल फोकस होता आणि नॅशनल फोकसमध्ये ही मुलाखत इंग्रजी वर्तमानपत्रात आल्यामुळे त्याच्यावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देत असताना या पद्धतीचं एक टोला लगावणारं उत्तर देणं ही मला असं वाटतं की त्यांनी एक राजकीय नेता म्हणून दिलेलं आहे. त्यांनाही माहिती आहे तसं काही घडू शकत नाही. अभयजी, 14 किंवा 19ची निवडणूक जर आपण बघितली तर अशा विरोधकही म्हणत होते, त्याच्या चर्चाही येत होत्या की संघ म्हणून या निवडणुकीमध्ये इनिशिएटिव्ह जो आहे तो घेतला गेलाय, संघ सक्रिय दिसत होता. मात्र आता 24च्या निवडणुकीमध्ये संघ तसा सक्रिय नाही अशी टीका वारंवार विरोधी पक्ष किंवा अशा चर्चा घडवल्या जात आहेत. मला असं वाटतं की ज्या वर्तमानपत्रामध्ये हा इंटरव्ह्यू आलेला आहे त्याच वर्तमानपत्रामध्ये मोदी सत्तेत येण्यापूर्वी म्हणजे 2014 पूर्वी 2012ला सरसंघचालक मोहन भागवत यांनी एक इंटरव्ह्यू आयडिया एक्सचेंजमध्ये दिलेला होता आणि त्यावेळेला त्यांना एक प्रश्न विचारला गेला होता की संघ हा काही भाजपचा HR मॅनेजर आहे का. तर त्याचं त्यांनी असं सांगितलं होतं की त्यांनी त्यांचे निर्णय घ्यायला ते स्वतंत्र आहेत, ते मुख्तियार आहेत. तर भारतीय जनता पक्षाने काय करावं हे काही संघ ठरवणार नाही. तर हे उत्तर लक्षात घेता त्याच मुलाखतीत मोहन भागवतांनी असंही म्हणलेलं होतं की संघ एखादा विषय त्या पद्धतीचा आला तरच राष्ट्रीय निवडणुकांमध्ये सक्रिय होतो. त्याच्यातलं सक्रियतेचं एक उदाहरण असं होतं की 75 साली जेव्हा देशात आणीबाणी आली होती त्यावेळेला संघ राजकारणात सक्रिय झाला होता आणि त्या सक्रियतेचा फायदा त्यावेळेच्या जनसंघाला नव्हता, तर त्यावेळेला जनता पक्षाचे जेवढे घटक होते त्यांना होता. दुसरा असा भाग होता की 1998-99च्या वेळेला जेव्हा काँग्रेसचं वेगाने पतन झालं होतं आणि राष्ट्रीय पातळीवर एक अस्वस्थता होती की कोण नेमकी ही जागा घेणार, त्यावेळेला संघ सक्रिय झाला होता. आणि तिसऱ्यांदा जो सक्रिय झाला होता तो 2014च्या निवडणुकीत की जेव्हा देशातल्या 5 वर्ष म्हणजे मुंबईसारखा बॉम्ब हल्ला झाल्यानंतर सुद्धा आपला देशाचं सत्तारूढ पक्ष हात बांधून बसलो होतो. त्याच्यानंतर लाखो कोटीचे भ्रष्टाचाराचे विषय येत होते. त्यामुळे सबंध समाजात जेव्हा अस्वस्थता होती तेव्हा त्या अस्वस्थतेला वाट काढून देण्यासाठी म्हणजे समाजाचा तेजोभंग आणि मनोभंग झाल्यानंतर तो समाज उभा राहायला पाहिजे ही भूमिका घेऊन 14च्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय होता असं मोहनजींनी सुद्धा सांगितलेलं आहे. आणि त्याच्यानंतर आज त्या निवडणुकीत म्हणजे गेले 2 निवडणुकांमधला जो निकाल आहे आणि एक राष्ट्रीय टोन सेट झाला आहे, तो टोन सेट झाल्यानंतर संघाचं त्याच्यात सक्रिय असणं आणि नसणं याला काही फार अर्थ नाहीये असं मला वाटतं. कॅमेरा पर्सन अजय उभयसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी. Come on guys, hurry up. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. Guys, I'm telling you, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. But that's okay, you can learn. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian.